लड़ले लो बाजू महाराज, लड़ले लो बाजू महाराज मारो, गोरी बंधन खिलाड़ो, आली जा मारो, गोरी बंधन खिलाड़ो। गाया चरावती ने गोर बंधे गुतियो, गाया चरावती ने गोर बंधे गुतियो में तो। आज आपण एक अतिशय सुंदर शहर फिरणार आहोत, ज्याला सिटी ऑफ लेक्स देखील म्हणतात. उदयपूर खरं तर एका दिवसात फिरणं अशक्यच, पण ॲटलिस्ट फेमस टुरिस्ट स्पॉट्स कव्हर करायचे हे मनाशी आम्ही पक्क केलं आणि सकाळीच हॉटेल शोधलं. दिवसाची सुरुवात छान देवाला हात जोडून करावी या हेतूने आमचं पहिलंच आयटनरी मधला स्पॉट होता कर्णी माता मंदिर. कर्णी मातेचं हे मंदिर उदयपूरचं जागृत स्थान आहे. इथले नवस पूर्ण होतात असं इथल्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे. मंदिरात जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक तर आपण पायी चालत जाऊ शकतो किंवा ह्या रोपवेने. हा माझा रोपवेचा पहिला अनुभव होता. हळूहळू ही बग्गी आम्हाला वर घेऊन जात होती. अगदी स्मूथ राईड होती आणि आम्ही देखील अगदी करेक्ट टाइमला इथे पोहोचलेलो. ह्याच करेक्ट टायमिंगमुळे आम्हाला उदयपूरचा भन्नाट व्ह्यू पाहायला मिळाला. एका तारेवर ह्या 3 बग्गीमध्ये बसलेल्या 18 जणांचं आयुष्य निर्भर होतं. सो खोटं नाही बोलणार, पण थोडीशी भीती तर मला वाटतच होती. राईड संपली आणि अगदी 5-6 मिनिटात छोटूसा वॉक करून आम्ही पोहोचलो ह्या शिखरावर विराजमान झालेल्या देवीच्या मंदिरात. ह्या मंदिरात फार शांतता होती. देवीचं रूप तेजस्वी होतं. अतिशय सुंदर कोरीव काम केलेलं होतं या मंदिरामध्ये. सगळे पिलर्स, मुख्य गाभारा आणि कळस देखील हे कोरीव काम केल्यामुळे छान दिसत होता. आणि इथला व्ह्यू तो तर तुम्हीच बघा. जिथे नजर जाईल तिथे सफेद सफेद घरं आणि महाल. या शहराला लेक सिटी का बरं म्हणत असतील हे कुतूहल माझ्या मनात होतं. कारण खऱ्या अर्थाने ही व्हाईट सिटीच जणू आम्हाला दिसत होती. संपूर्ण उदयपूरचा बर्ड व्ह्यू तुम्हाला जर पाहायचा असेल तर तुम्हाला ह्या जागी नक्की यावं लागेल. इथल्या हवेत गारवा होताच, पण सूर्यकिरणांनी मला उभेची चादर घातली होती. संध्याकाळी इथे आम्ही आलो असतो तर कुडकुडून सगळ्यांची कुल्फी झाली असती हे मात्र नक्की. इथून परत जाण्याचा मार्ग देखील रोपवेनेच होता. आम्ही आता आलोय उदयपूरचं सिटी पॅलेस पाहायला. भारतातलं दुसऱ्यात सर्वात मोठं पॅलेस म्हणून प्रसिद्ध असलेलं हे महल 22 राजांनी मिळून बनवलंय. हे पॅलेस उभारायला 400 वर्ष लागली. ह्या पॅलेसमध्ये हरवण्याचे चान्सेस खूप आहेत, कारण ह्याची रचनाच तशी केली आहे की बाहेरून येणाऱ्या माणसाला चकवा लागायलाच हवा. हा पॅलेस फिरायला अख्खा दिवस हवा आणि तो मात्र आमच्याकडे नव्हता. म्हणून आम्ही हा पॅलेस फिरत नव्हतो तर धावत होतो. पाय दुखू लागले पण एक्झिट काही येत नव्हती. फायनली 20 मिनिटं कंटिन्युअस वॉक केल्यावरती आम्ही एक्झिटपासून येऊन पोचलो. खूप भूक लागली होती, सो राजस्थानचा फेमस फूड म्हणजे लिट्टी चोखा आम्ही खायचं ठरवलं. आणि हा आमचा डिसिजन फार चुकला आहे हे तुम्हाला माझ्या एक्सप्रेशनवरून कळतच असेल. असो, थाकून माकून कसे बसे आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आजचं शेड्यूल खूप टाईट होतं, पण ह्या फतेह सागर लेकमध्ये केलेल्या अमेझिंग बोटिंग राईडने आमचा थकवा घालवला आणि आम्ही रिलॅक्स झालो.
इथून पुढे आमची त्रिबकची टूर निघाली सहेलियों की बारी पाहायला. जसं आपल्याला माहीत आहे की राजस्थानमध्ये पर्दा प्रथा पाळली जायची, म्हणून राण्यांना बाहेर जाणं फिरणं अलाउडच नव्हतं. मग त्यांचा विरंगुळा होणार तरी कसा? त्यामुळे महाराजा संग्राम सिंग यांनी आपल्या 7 राण्या आणि 48 दास्यांसाठी ही बाग बनवली. राजस्थानमध्ये खूप गरमी असते हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे, म्हणून भरपूर झाडं लावून आणि जागोजागी कारंजे बसवून इथलं वातावरण दमट करण्यात आलंय. ही जागा एक्सप्लोर करीपर्यंत चंद्रदेव आकाशात लख्ख दिसू लागले होते आणि खरं तर आम्ही सगळे त्याचीच खूप उत्सुकतेने वाट पाहत होतो. कारण उदयपूरचा आमचा शेवटचा स्पॉट होता नटद्वारा, जिथे जगातील सर्वात मोठी शंकराची मूर्ती स्थापन केली गेली आहे. ही जागा खरं तर रात्रीच पाहावी, कारण इथलं दृश्य कमाल आहे आणि इथे रात्रीचा लाईट आणि लेझर शो देखील असतो. मी या भव्य मूर्तीच्या पायापाशी गेलेलो. या मूर्तीच्या पायाचा अंगठा देखील किती मोठा आहे पहा. पायाकडून तुम्हाला शिवाचं मुखदर्शन होणं शक्यच नाहीये, त्यासाठी तुम्हाला खाली उतरून खूप मागे जावं लागतं. ही मूर्ती 398 फुटाची आहे. सो दूर दूरपर्यंत ही मूर्ती खूप छान दिसते. आम्ही गेलेलो तेव्हा 8 वाजलेले होते आणि लेझर आणि लाईट शो चालू होणारच होता. आता हे लेझर आणि लाईट शो म्हणजे नक्की काय बरं? तर ह्या शिवाच्या भव्य मूर्तीवरती प्रोजेक्टर्सद्वारे लाईट्स आणि लेझर्स मारले जातात. ह्या लाईट्समुळे आपल्याला असं वाटते की ही मूर्ती खरं तर जिवंतच झाली आहे. एखादी प्राचीन काळची स्टोरी देखील ह्या लेझर शोद्वारे आपल्याला दाखवली जाते. आम्ही आणखी 5 मिनिटं थांबलो आणि इथले सर्व लाईट्स ऑफ केले गेले. सगळीकडे घनदाट अंधार पसरला आणि काही क्षणात आम्हाला जे दिसलं ते अद्भुत होतं. सर्वत्र वंद्यते भवानी शंकरौ वंदे श्रद्धा विश्वासरूपिणौ याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धः स्वान्तः स्थमीश्वरौ त्वं त्रिभुवन गुरुभेद बखाना मान जीव पावर खाजाना विश्वनाथ ममनाथ पुरारी त्रिभुवन महिमा विदित तुम्हारी
इस कथा को अपनी अपनी आंतरिक अनुभूति के अनुसार इसे आत्मसात करें। एक कल्प की बात है जब बालक राम अपने आंगन में बाल क्रीडा कर रहे थे। हा शो सुमारे 18 ते 20 मिनटं चालतो. सो थोडा वेळ मी व्हिडिओ रेकॉर्ड केला, पण नंतर मात्र मी फोन साईडला ठेवून ह्या गोष्टीत रमून गेलो. मी जे काही त्या क्षणी अनुभवलं हे मला शब्दात मांडता येणारच नाही. व्हिडिओमध्ये जे तुम्ही आता पाहताय ते देखील त्या लाईव्ह शोच्या एक्सपिरियन्सला जस्टिफाय करत नाही आहे. शेवटी कॅमेऱ्यात एक्सपिरियन्स तर आपण कॅप्चर करू शकत नाही ना, कॅप्चर करू शकतो त्या आठवणी. सो हे अनुभवायचं असेल तर तुम्हाला इथेच यावं लागेल. इथून अप्रतिम जेवण जेवून आम्ही उदयपूरचा निरोप घेतला आणि निघालो पुढच्या प्रवासाला. अख्ख्या टूरमध्ये ही रात्र मात्र प्रचंड ट्रिकी होती, कारण त्या रात्री ओव्हरनाईट प्रवास होता. खिडकी दरवाजा लावून 2-3 चादर घेऊन आम्ही हा संपूर्ण प्रवास केलाय. या थंडीचा अंदाज तुम्हाला ह्या धुक्यांमधून दिसतच असेल. ड्रायव्हर गाडी रेस्टसाठी मध्ये 15-20 मिनिटं थांबवायचा, पण माझी मात्र या थंडीत खिडकी उघडून बाहेर डोकवायची हिंमत तर अजिबातच होत नव्हती. 3:30 वाजता इतक्या बेकार थंडीत माझ्या ग्रुपच्या मंडळींना काय वेगळंच थ्रिल सुचत होतं, पण माझं मात्र नाक ह्या लोकांनी दरवाजा उघडल्यामुळे सुन्न झालं होतं आणि त्यामुळे माझ्या डोक्यात पेटलेली आग समोर जळणाऱ्या शेकोटीपेक्षा जास्त भनभनत होती. म्हणूनच फार कुतूहलाने माझ्या लाल चेहऱ्याकडे ही सगळी मंडळी पाहत होती आणि मनातल्या मनात हसत देखील होती. घनदाट अंधारातून आमची गाडी पुढे पुढे जात होती आणि मी पेंगत पेंगत वाट पाहत होतो सूर्याच्या एका किरणाची.